आता आहे ना डोल टाकायला सुरुवात केली आपण आहे. ही मशीन असते, याला इंच असं म्हणतात. आता इंचामध्ये आपण दोर सोडतोय. इकडनं दोर सोडल्यानंतर पाट आहेत ना ते खालती जातात. मावरा आहे ना तर तो पुढे नेतो होता ना. कोलबीचा वजा बघा. टनका वजा आलाय कोलबीचा आहे. कोलंबी मासेमारी मावरा मस्तपैकी आला एकदम आहे. कोलंबी मोठाच्या मोठा वजा आलाय मावऱ्याचा आहे. मावरा तर ओतून घेणार आपण. मावऱ्याचा वजा बघा आता ओतून घेतो आपण. बघूया मावरा किती निघतोय. कोलंबी मस्त ही कोलंबी दिसते. मस्त कोलंबी दिसते. आणि बघा खेकडा पण मगासारखा आलाय. तो बघा तिकडे खेकडा. हो खेकडा पकडा बाबा. चिंबोरा पण आलाय. मस्त ही कोलंबी बघ कसली घट कोलंबी दिसते एकदम. नमस्कार मित्रांनो, मी यश पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, शेवटचा महिना मासेमारीचा म्हणजे मे महिना आहे ना, तो आता मे महिन्याची 1 तारीख आता होऊन गेली आहे. आणि आपण आहे ना मासे मारायला आलो आहे. आणि आता शेवटची मासेमारी होईल, कारण याच्यानंतर पावसाळा सुरू होईल. आणि आज आहे ना आपण कोलंबी मासेमारी करणार आहोत. आणि आता आहे ना आपण बंदरामधून आपल्या बोटी सुटल्यात आहेत. आता नस्तामधून बाहेर पडतोय. नसतं म्हणजे आपल्या खाडीचं जो तोंड असतं ना, म्हणजे मूग असतं ना, त्याला नसतं असं म्हणतात. त्या नसतातून आता बाहेर पडतोय आणि खोल समुद्रामध्ये जाऊन आहे ना आपल्याला डोल टाकायची आहे कोलंबीची. तर चला जाऊया आणि तुम्हाला दाखवतो आपण नसतामधून कशा पद्धतीने बाहेर पडतोय आणि समुद्रामध्ये गेल्या डोल टाकायची आहे आपल्याला. बघा सर्व बोटी आहेत ना या साईडला, इकडे सगळ्या नसतामधून बाहेर पडत आहेत. शेवटला ना नसतावरती इस्का असतं, म्हणजे लाटा असतात मोठमोठ्या. आता आहे ना डोल टाकायला सुरुवात केली आपण आहे. व्यवस्थित तिथे आपल्याला डोल लावायचे, कारण जे बूज असतात ना त्याला गोले म्हणतो, ते डोलीमध्ये अटकायला नाही पाहिजे. ते डोल लावून गेली आहे. आणि इकडनं आता पाठ सोडतील ना, इकडनं दोर सोडल्याच्यानंतर पाठ आपल्या खालती जातील दोन्ही साईड. मला दाखवतो. इकडे आता दोर सोडायला गेलेत पुढे आणि इकडनं पाठ आता खालती जातील. हा बघा दोन्ही साईडचे पार्ट आहेत ना ते खालती गेलेले आहेत. इकडनं पुढून आहे ना इंचामधून आपण दोर सोडतोय, तुम्हाला दाखवतो. ही मशीन असते, याला इंच असं म्हणतात. आता इंचामध्ये आपण दोर सोडतोय. इकडनं दोर सोडल्यानंतर पार्ट आहेत ना ते खालती जातात. साईडला इकडे बोटी आहेत ना गावातल्या, ते पण कोलंबी मासेमारी करायला आलेले आहेत. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6:15 वाजलेत आहेत. आणि आपण आहे ना ही डोल आहे ना ती पाण्यामध्ये टाकली आहे कोलंबीची. तर आपण नाही करू 1 ते 1.5 तासानंतर ही डोल उचलू आणि बघू आपल्याला काय नेमका मावरा भेटतो त्या डोलीमध्ये. तर चला तुम्हाला डोल उचलताना दाखवतो नेमका काय मावरा आहे तो डोली.
मित्रांनो आता आहे ना आपण डोल ओढायला आहे ना इकडे आता सुरुवात करणार आहोत. इंचामध्ये आता दोर येतोय आहे, इंचामधून दोर येतो आता. पाठीमागे आता डोल ओढायला सुरुवात करणार आहोत आपण. पाट आहेत ना ते वरती आलेले आहेत या साईडचे, या साईडचा पाट वरती आला आहे. आता डोल ओढायला सुरुवात करतो आपण. पहिले पायकं सोडायला घेतलेले आहेत. हे आपले डोल आहे आणि हे पायकस आहे. आता डोल हातामध्ये आले आपले. आता डोल ओढायला सुरुवात केली. पहिले चैनीची साईड आहे ना संपूर्ण ओढून घ्यायची आणि एका साईडून गोले आहेत ना म्हणजे बूज त्याची साईड ओढून घ्यायची. हे चैनीची साईड आहे ना पूर्ण वरती ओढून घेतली आपण आहे आणि वरची फराची साईड आहे ना ती पण आली. आता डोल ओढायला सुरुवात करणार आहोत आपण. तर ते मावऱ्याचा मुंडा असतो ना तो हळूहळू आता वरती येत जाईल. वर मावऱ्याचा मुंडा आहे ना तर आता ओढून आला आहे आपल्या इकडे आहे. तर मावरा पुढे नेतो आपण आहे. मावरा आहे ना तर पुढे नेतो होत आहे ना. मावऱ्याचा वजा बघा. मावरा मुंड्यामध्ये मावरा बघा. मावऱ्याचा वजा बघा. कोलंबी मासेमारी. कोलंबीचा वजा मस्त आहे की दिसतोय टनका वजा. मावरा ओतून घेणार होता पण मावरा कोलंबीचा दिसतोय आहे. मावराचा वजा सोडून घेतला. आता मावरा बघूया बघा. खेकडा पण दिसतोय याच्यामध्ये. एक आहे मावरा बघा. खेकडा बघा. चिंबोरा बघा. चिंबोरा बघा. तिकडे काय तेव्हा तिकडे एक कुर्ली आहे बघ भरलेली. एकदम मस्त आहे की मावरा दिसतोय. इकडे पण एक खेकडा आहे मस्त आहे की मोठा. कुर्ली आहे कुर्ली. कोलंबी बघा. कोलंबी मस्त आहे की जिवंतच कोलंबी बघा दिसते आपल्याला इकडे उडताना वगैरे. चैती मोठ्या साईजचा चिंबोरा आहे. प्लास्टिक अडकला आहे.
मस्त की दिसते बऱ्यापैकी आपल्याला. तर आता मित्रांनो पहिली डोल ओढली आहे आणि आता दुसरी डोल टाकून घेणार आणि पहिल्या डोलला शॉटिंग करायला बसणार मावरा. बघूया पहिल्या डोलीचा मावरा शॉटिंग करायला आपला काय किती मावरा निघतोय तो. तर आता दुसरी डोल टाकून घेणार आहोत आणि आता मावरा शॉटिंग करायला बसणार आहोत. चल दुसरी डोल आता टाकायला सुरुवात केली आपण आहे. सर्व पार्ट आहेत ना ते खालती गेलेत आहेत. मावरा शॉटिंग करायला बसायचं आपण. मावरा बघा काय काय इकडं मांदेली आहे, जाडी जाडी टाईनी आहे बघा, टाईनी आहे. चैती कोलंबी थोडी कमी दिसते आहे. चैती छोटी छोटी चैती आहे बघा. चैती एवढी सांगण्यासारखी नाही आहे. बघा पाण्यातील विषारी साप बघा, विषारी साप मनेरी डेंजर साप असतो हा. तर मावरा शॉटिंग करायला बसूया. मावरा आहे ना ते आता शॉटिंग करायला बसलो आपण आहे. ठीक आहे, सर्व टाईने आहे ना ती वेगवेगळी काढायची आपल्याला. सर्व मावरा वेगळा काढून घ्यायचा. टाईने एका साईडला काढून घ्यायची आहे. चैती असते ना ती चैती वेगळ्या साईडला काढून घ्यायची आहे. चैती त्याच्यात टाकायची आहे. सर्व मावरा असेल ना ढोमा मांदेली हे एका साईडला सर्व काढून घ्यायचं आहे. असं संपूर्ण मावरा पहिला आपल्याला शॉटिंग करून घ्यायचं आहे. तिकडे वसनाका मी शॉटिंगला बसला आहे. आपल्याला शॉटिंगला भरपूर टाईम जाईल. तुम्हाला सर्व मावरा शॉटिंग केल्यानंतर दाखवतो आपल्याला किती नेमका संपूर्ण मावरा निघतो इथे. मावरा पहिले साफ करूया आणि दाखवतो किती मावरा आहे शेवटला. मावरा आहे ना सर्व आपलं शॉटिंग करून झालं आहे. तुम्हाला दाखवतो काय काय मावरा निघाला आहे तो. याच्यामध्ये ना 5-1 किलो आहे ना चैती वगैरे निघाली. वाईट चैती सर्व मिक्स मावरा आहे. छोटे छोटे वाईट आहेत, चैती आहे. याच्यामध्ये चाबी बरं ना टायनी निघाली. ती झाली 15 किलोची झाली आणि ही आरती झाली 15 किलो झाली आणि ही आरती झाली. बारीक कोलंबी कोचकाड बोलतो ना आपण, बारीक कोलंबी हे 2 झाले निघाले आणि सर्व मिक्स मावरा निघाला. मांदेली वगैरे बघा सर्व पहिल्या डोलीचा मावरा निघाला आहे. दुसरी डोल पाठीमागे टाकली आपण आहे. तर मस्त की चैती वगैरे निघाली आहे. तर आपण पहिली डोल ओढून घेतलेली माशी आणि मावरा मस्त निघाला आहे. आणि आता दुसरी डोल ओढायला घेणार आहोत आणि 15-20 मिनिटांनी दुसरी डोल ओढायला घेऊ. तर तुम्हाला दाखवतो काय मावरा आहे तो दुसऱ्या डोलीचा. चला तर दुसरी डोल ओढताना तुम्हाला दाखवतो मावरा काय भेटतो इथे. दुसरी डोल आहे ना आता उचलायला आपण सुरुवात केलेली आहे साईडला. साईडच्या बोटी आहेत ना ते पण फिशिंग करतात आहेत, कोलंबी मासेमारी करतात आणि ते एक बोट आहे तिकडे डोल उचलते आहे. आपण आता दुसरी डोल उचलते आहे. इकडे पाट आहेत ना ते आता ओढायला आता वरती आले आहेत आपले. आता डोल ओढायला आपण सुरुवात करतो आहे. पहिले पायकं सोडून घेऊया. आता डोल ओढायला सुरुवात केली आपण. पायकं सोडून घेतले. पहिले चैन ओढून घेतो आहे. चैन वरती आली आपली ओढून घेतली. आणि आता जी डोल असते ना त्याला ओढायला घ्यायची आहे. म्हणजे मेन मुंडा असतो तो.
हा हे बघ डोल आहे ना आता ते आपली पुढे घ्यायची आपल्याला. मावऱ्याचा मुंडा आहे तो. मावऱ्याचा मुंडा आहे ना तो पुढे घेतोय होतायसाठी. पुढे घेऊन चाललो होतायला. मावराचा वजा बघा. मावरा बऱ्यापैकी दिसते. मावरा आहे. कोलंबी दिसते. मस्त कोलंबी आहे. मागाशी घट आहे का आपण मावरा. कोलंबी आता आहे ना आपल्याला कप्यावरती मावरा घ्यायचा वरती. इकडं बघा वसनाका आहे ना मावरा आता कप्यावर करून घेतो. इथे कपा लावून घेतला आहे. कप्यावरती बघा टणका वजा आला एकदम मस्त की मोठा. कोलंबीचा वजा बघा. टणका वजा आलाय कोलंबीचा आहे. कोलंबी मासेमारी. मावरा मस्तपैकी आला एकदम आहे. कोलंबी कोलंबी मोठाच्या मोठा वजा आलाय मावऱ्याचा आहे. मावरा तर ओतून घेणार आहोत आपण. दाखवतो मावरा काय आहे तो. कोलंबी मस्त दिसते. मगापेक्षा चांगली कोलंबी दिसते आपल्याला. जाडी जाडी कोलंबी आहे. जिवंतच तुम्हाला दिसत असेल जिवंत. मावरा ओतून घेऊया. मावऱ्याचा वजा बघा आता ओतून घेतो आपण. बघूया मावरा किती निघतोय. कोलंबी मस्त ही कोलंबी दिसते. मस्त कोलंबी दिसते. आणि बघा खेकडा पण मगासारखा आलाय. तो बघा तिकडे खेकडा. बघा खेकडा पकडा बाबा. चिंबोरा. चिंबोरा पण आलाय. मस्त ही कोलंबी बघ असली घट घट कोलंबी दिसते एकदम. कुठे आहे दिसते. मस्त की मोठे मोठे बघ कोलंबी एकदम घट कोलंबी दिसते. मगापेक्षा आहे. मावळा घट दिसतोय आहे. हे बघ चैती भीती पण बऱ्यापैकी दिसते. जाडी जाडी चैती दिसते. मावरा आहे ना मगापेक्षा जास्त आला आहे या डोलीला आहे. शॉटिंग करायला बसणार आहोत आपण आता. आणि एक शेवटच्या अजून एक डोल आहे ना तिसरी डोल ती आपण आता टाकून घेतो पाठीमागे. मावरा शॉटिंग करायला बसणार आहोत आपण आता थोड्या वेळाने. तर पाठीमागे जाऊन आहे ना पहिले आपण डोल टाकूया. आणि डोल टाकल्यानंतर मावरा शॉटिंग करायला बसूया आपण. जबरदस्त मावरा भेटला आहे आपल्याला. पाठीमागे आता डोल टाकायला जाऊया. इकडे मावऱ्याचा जो मुंडा असतो ना तो मागून घेतो आहे. आणि आपल्याला डोल टाकायचे आता. हा मावऱ्याचा मुंडा आहे ना व्यवस्थितरित्या बांधायला लागतो आपल्याला. हा जर सुटला ना तर सगळा मावरा निघून जाईल डोलीतला. आता तिसरी डोल आहे ना आता टाकायला सुरुवात केली आपण आहे. ही शेवटची डोल आहे आपली. कारण आपल्याला 15मध्ये ना 2 वाजता लिलावाला जायला लागतं. 1 वाजता आपल्याला डोल उचलायला लागते. व्यवस्थित आता पहिले डोल लावून घेतो आपण. सोडते ना तसे पाठ खालती जातात. ते बघा दोन्ही साईडचे पाठ खालती गेले. इथून व्यवस्थित तिथे दोर लावायला लागतो. आणि दोर आहे ना दोन्ही साईडला सारखा दोर पाहिजे. दोरमध्ये जर चुकलं ना फॉल्ट झाला ना तर व्यवस्थित इथं डोल लागत नाही आणि मावरा पण येत नाही. आणि कधी कधी आपल्या जाली आहे ना म्हणजे ह्याची कोलंबीची ती पण जाली पण फाटते आपली. आणि मावरा याच्यामध्ये मस्तपैकी निघायला आहे बघा.
तर आता शॉर्टिंग करायला बसतो आपण आहे. शॉर्टिंग केल्यावर दाखवतो किती मावरा निघतो त्याच्यामध्ये. तर सर्व मावरा आहे ना, तर बहुतेक शॉर्टिंग करून आलेलं आहे, म्हणजे थोडंसंच राहिलं आहे. आणि कोलंबी बघा, ही एक जालीवर कोलंबी निघाली आहे. त्या जालीमध्ये तिकडे कोलंबी आहे. इथे निघाली आहे, मोठी एक छोटी जाली भरली आहे. आणि बारीक कोलंबी पोचकाट साडेचैकी बघा. ही चैकी आहे, ही टायनी आहे. ही जाली बाय टायनी, ही जाली बाय टायनी निघाली. ती छोटी जाली निघाली मावळा सगळा तर शॉर्टिंग करून आला आपला आहे. तर शेवटची डोल आहे ना पाठीमागे टाकलेली, तर आपल्याला उचलायची आहे. शेवटची डोल आहे ना तर वडायला घेतली आहे. तर थोड्या वेळात आपले पाठ येतील. त्याला पाठीमध्ये जाऊन आता डोल ओढूया आपण. शेवटच्या डोलाचा वडायला सुरुवात केली आपण. ठीक आहे. वड हा. चैनीची साईड आता ना वरती येईल पूर्ण. आता डोल वडायला सुरुवात करायची आपण. वावरा आहे ना, तो आता पुढे घेऊन येतो आहे. डोल आहे ती. शेवटचा डोलीचा मावरा बघा. हा फक्त तासभराचाच मावरा आहे. मावरा असता आपण 2-2 तासाची डोली करत होतो. ही 1 तासाची डोल आहे. मावराचा वजा बघा हातावर घेतात आहेत. टणका वजा आहे पण मावरा सगळा हातावर घेतला आपण. कोलंबी मस्त आहे की दिसते याच्यामध्ये पुढे. मावरा बघूया शेवटच्या डोलीला काय टाकायचं तुम्हाला. मावरा तर ओतून घेणार. बघूया आता मावरा काय. ही शेवटची डोल होती आपली आणि लवकर आपण उचलली. कारण शेवटची डोलीला आपण तासाभराची डोल करतो फक्त. आणि सकाळपासून डोली केल्या ना ते 2-2 तासाच्या डोली केल्या. घाण टाक चला. मस्त आहे की मस्त आहे की चालीवर कोलंबी निघे. तर बघितला मित्रांनो, आपण आलेलो कोलंबी मासेमारी करायला आणि कोलंबी आपल्याला मस्त आहे की भेटली आहे. तरी पण आता या डोलीमध्ये ना जालीभर आपल्याला कोलंबी निघेल. म्हणजे संपूर्ण दिवसाची बघायला गेला तर आपल्याला 50-1 किलो कोलंबी निघेल आणि चैती निघेल पूर्ण 3 डोलीची 10-1 किलो. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो.